आयोजक आपल्याला विनंती करतायत की आमच्या स्टेजवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज हितेश गणेशकर, स्ट्राईकवरती असेल महेंद्र. पहिला चेंडू बघा फ्लाईट दिली होती, थोडासा कमी गजचा चेंडू हाताळला होता आणि बीट झालाय महेंद्र. बघा स्वीप करायचा होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. पायावरती चेंडू येऊन आदलला, डॉट बॉल. दुसऱ्या फेरीतील आपण ही लढत पाहतोय. यानंतर अष्टभुजा लहूपाडा आणि युक्तिलेन वालायपाडा दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी यायचं आहे. फुलटॉस चेंडू, शतरक्षक आहे तिकडे सरळ आशिषच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद महेंद्र कांबडी, बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. बघा फुलटॉस बॉल होता, फायदा उचलता आलेला नाहीये. महेंद्र कांबडी आला आणि शून्यावरती तो बाद होऊन आता माघारी परतताना दिसतोय. बघा सध्या तरी स्क्रीनवरती दर्शन डीडी आपल्याला पाहायला मिळत आहे. दर्शन डबके हे संघाचे संघनायक आहेत आणि चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडून झालेली आहे आणि त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये या सीझनमध्ये 2 ट्रॉफीज देखील त्याने फटकावल्यात. इथे बघा आणखीन एक चांगला चेंडू. बघा काय बॉलिंग इथे पाहायला मिळते, मात्र पंच सहमत नाही आहेत. पंचांनी व्हाईट बॉल इथे घोषित केला आणि लगेच तिकडे पंच रिव्ह्यू कोणी घेतलेला आहे? बॉलरने घेतला, कॅप्टनने घेतला तिकडे. लक्षात घ्यायचा पंच जोपर्यंत कॅप्टन देणार आहे तोपर्यंत रिव्ह्यू दिला जाणार, लक्षात घ्या. व्हाईट बॉल करता हा रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. पंचांनी तर व्हाईट बॉल इथे घोषित केलेला आहे. तर फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, मात्र कमी गेचा हा चेंडू आहे हाताला. विक्रांत आलाय तिकडे आणि झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय, 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेनिशी आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. स्कोर कार्ड वरती 2 धावा लागल्या जात आहेत. बघा 2 षटकाचा सामना आहे. 2 षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा धावफलकावरती लावणं फार गरजेचं आहे. मात्र पहिले 4 चेंडू हे अचूक टप्प्यावरती टाकलेत हितेश गणेशकर याने. बघा आणखीन एक चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. डॉट बॉल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना हितेश गणेशकर बाकीच काम यष्टरक्षक पूर्ण करतोय. डॉट बॉल. धावसंख्या फक्त 2. बघा आणखीन एक चांगला चेंडू, बॅट अगोदरच फिरली होती. अजय बरफ या फलंदाजाची. बघा पुन्हा एकदा हा चेंडू आपल्याला दाखवला जातोय. बघा झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडूवाला निर्धाव, षटकाची समाप्ती. पहिले षटक 2 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा महेंद्र कांबडी बाद झाल्यानंतर धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. चला कॅप्टन यायचं टॉस करण्यासाठी. अष्टभुजा लहूपाडा आणि युक्ती 11 वालायपाडा. रोहित दळवी यांचं आगमन झालंय. युक्ती 11 वालायपाडा संघाचे संघनायक पोहोचलेले आहेत. अष्टभुजा लहूपाडा आपला संघनायक देखील पाठवून द्यायचा. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. रवींद्र तांबडा हा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. त्याचं स्वागत षटकाराने केलंय. आकाश टोकरे नावाचा हा ब्रँडेड षटकार आपण पाहतोय. 6 धावा.
बघा ज्या प्रकारे हा फटका इथे त्याने खेचलेला आहे, लेग इष्ट वरती हा चेंडू टाकला होता. दिशा से भटके तो मिलेंगे फटके, दिशाहीन चेंडू आणि एक मोठा फटका आकाश टोकरे याच्या बॅट मधून इथे निघालेला आहे. इथे बघा अपील इथे झाली होती. बघा इकडे काय घडलंय, काय बिघडलंय. तर इथे फलंदाजाला बाद घोषित केलं गेलंय. नक्कीच खूप चांगला डिसिजन इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॅटचा हलकासा एज लागला होता तिकडे. असं वाटलं होतं की चेंडू वन बॉम्ब्स विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय की काय, मात्र सरळ हा चेंडू आपण पाहतो या बॅटचा एज लागल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. बघा चांगल्या क्लिअरिटी क्वालिटी आपल्याला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. आणि सागर माळे सरांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो की आम्हाला एक चांगली स्क्रीन त्यांनी ते लावून दिलेली आहे की मी त्या स्क्रीनवरती पाहून सांगू शकतो की कशा प्रकारे चेंडू पडलाय, चेंडूने कुठे वळण घेतलंय, चेंडूने किती उचली घेतलंय. आणि ते नक्कीच पाहायला मिळेल की बॅटचं हलकंसं एज लागलं होतं. पंचांना असं वाटलं की हा चेंडू वन बॉम्ब्स विकेट किपरच्या हातामध्ये गेला काय, मात्र तिकडे थोडीशी चर्चा झाली आणि पंचांनी सांगितलं की हा चेंडू बॉम्ब्स गेलेला नाही आहे, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला आहे आणि हा फलंदाज बाद आहे. इथे बघा खूप चांगला फटका इथे खेळलाय, मात्र किती धावांसाठी तर फक्त एका धावेसाठी हा चेंडू गेलेला आहे आणि स्ट्राईक आता इकडनं थोडीशी रोटेट देखील होणार आहे. बघा अजय बरफ आणि अजय माळी असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या इथे बघा अपील आणि उचलून धरलाय, फलंदाज बाद, विकेट डाऊन. अजय बरफ याची खेळी इथे संपुष्टात येताना दिसत आहे. बघा खूप चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून सरळ हा चेंडू यष्टांवरती नक्कीच जाऊन आदलला असता. खूप चांगलं डिसिजन. 2 गडी बाद झालेत. 7 धावा या षटकामध्ये खर्च देखील केलेल्या आहेत रवींद्र तांबडा या गोलंदाजाने. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 2 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाड हा संघ. पॉईंटमध्ये हा चेंडू खेळून काढलाय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. प्रयत्न होईल का, तर नाही. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. एका धावेने धावसंख्या आता दुहेरी अंकात प्रवेश होतोय. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि शेवटचा बॉल देखील इथे निर्धाव आलेला आहे. धावसंख्या 10, 11 धावांचं एक शॉर्ट टार्गेट इथे ठेवलं गेलंय. आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच, सॉरी टॉस कडे. टॉस इथे केला जातोय. सन्माननीय प्रकाशजी कांबडी यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जातोय. युक्तिवेल बालापेडा संघाने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या टीमला. बघा हा स्कोर कार्ड आपण पाहतोय. आकाश टोकरे आणि 2 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या. महेंद्र कांबडी आणि 2 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारे धाव बनवली नाही आणि आपण पाहतोय तेच कारण की स्कोर कार्ड
थोडासा कमी आपल्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. फक्त 10 धावा आणि 11 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. हितेश आणि आशिष असे दोन फलंदाज उतरलेत बॅटिंगसाठी. आकाश टोकरे पहिलं षटक हाताळतोय. पहिला चेंडू सरळ यष्टांवरती इथे आदळलेला आहे. सरळ चेंडू यष्टांवरती येऊन आदळलेला आहे. फुल टॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये आणि सरळ मिडल स्टिक वरती हा चेंडू येऊन आदळलेला आहे. फलंदाज बाद. विक्रांत वावरे न्यू बॅटर आलेला आहे आणि पहिला चेंडू खेळून काढतोय. मात्र त्यासाठी हा चेंडू व्हाईट बॉल टाकलेला आहे. एक एक्स्ट्रा रन इथे येताना दिसते आणि एक्स्ट्रा रन्सने आता आपण पाहतोय धावफलकाला सुरुवात झालेली आहे. माफक आव्हान आहे 11 धावांचं. मात्र सुरुवात खूप चांगली झाली. इथे बघा चेंडूला फक्त हलक्यात इथे खेळून काढलाय. स्ट्राईक रोटेट केली गेली. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 2 या आकड्यावरती. आपण पाहतोय जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आयोजित मान्य श्री विजय शेठ पाटील चषक आणि या चषकामध्ये आपण लो स्कोरिंग मॅचेस बघितले आणि ते लो स्कोरिंग सामने ते मॅच शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत गेलेत.
स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू ते खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न फेकी झालाय, चेंडूला फेकलाय मात्र तिकडे चेंडूला सोडलंय. बघा चेंडू जर हातामध्ये जर आला असता कदाचित विकेट ही मिळाली असती तिकडे, मात्र तिकडे थोडीशी घाई केली विकेट किपरनं आणि या 2 धावा कंप्लीट झाल्या. बघा क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं तिकडे, फेकी देखील तेवढी सुरेख झाली, चांगली झाली. या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 7 धावेंची गरज आहे मॅच जिंकण्याकरता. आकाश टोकरे आणि खूप चांगली सुरुवात इथे केलेली आहे. कुठेतरी धावा थोड्याशा कमी या धावफलकावरती आहेत, मात्र लो स्कोरिंग सामने हे नेहमीच रोमांचक होत असतात. ऑन साईडला इथे फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होते. बघा थोडस प्रेशर इथं टाकण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेत, कारण चेंडू भरपूर दूर वरती गेला होता. तिकडे थ्रो येईल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धावसंख्या 6 वरती जाऊन पोचलेली आहे. अजूनही 8 बॉल मध्ये 5 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बघा विजय होते तिकडे आणि खूप चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं झालेलं आहे. बघा आता 7 चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. 7-5 हे समीकरण. बघा हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे दोन्ही संघांकरता. पुढे ससावून करण्याचा प्रयत्न, चेंडू आलाय निर्धाव, डॉट बॉल आलेला आहे आणि आता आपण पाहतो या षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलंय. ते म्हणजे पहिल्या षटकात धावा आल्या 6, अजूनही 6 मध्ये बनवायचे आहेत 5. चला पाहूया आता मॅच बनवला इकडे आकाश टोकरे आणि बघा एक क्षण असं वाटत होते की हा सामना वन साइड पाहायला मिळेल, एकतर्फा पाहायला मिळेल, मात्र ज्या प्रकारे आकाशाने बॉलिंग केली पूर्ण सामना त्यांनी खेचून घेतलेला आपल्या बाजूने. आता 6 बॉल मध्ये 5 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता आपण पाहतोय एक अनुभवी आणि एक महत्वाचा खेळाडू महेंद्र कांबडी. वेगवान चेंडू, तेज तर्रार. बघा काय चेंडू टाकलाय. वेग वेग बघा. जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. इथे चेंडूला खेळून काढलाय. चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त 2 धावा मिळतील. बघा आता समीकरण थोडस बदललंय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 4 मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. बघा अजूनही मॅच संपलेला नाहीये, कारण दुसऱ्या दिवसामध्ये असा सामना झाला होता. 5 मध्ये 3 ची आवश्यकता होती आणि तो सामना 1 मध्ये 3 वरती येऊन ठेपला होता. म्हणजे या मैदानावरती लो स्कोरिंग सामने हे रोचक होताना आपण बघितलेत. पुन्हा एकदा चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे येताना दिसते. बघा सिंगलने नक्कीच स्कोर कार्ड पर्यंत नक्कीच लवकर पोहोचू शकतायत आणि सिंगलची आवश्यकता देखील आहे. ते म्हणजे इशिका 11 तरखड्या संघाला थोडस सेन्सिबल क्रिकेट इथे खेळत असताना विक्रांत वावरे. धावसंख्या झालेली 9, आता बनवायच्या 2. चेंडू टाकून झाले 3, 3 मध्ये 2. बघा एखादा निर्धाव चेंडू, एखादा डॉट बॉल, एखादी विकेट्स पुन्हा एकदा पलाटपाडा संघाला कमबॅक करून देऊ शकतो.
बघा इथे आता थोडेशा शतरक्षणामध्ये बदल होताना आपण पाहतोय सातत्याने, कारण मॅच बनवला इकडे महेंद्र याने देखील 3 मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. आशिष सुतार हा स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय. सरळ बॅटने फटका केला गेला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का? गचाल शतरक्षण झाले आणि या 2 धावा पूर्ण झाल्यात. खराब फिल्डिंग 2 धावा पूर्ण, विजय 2 धावा पूर्ण झाल्यात. अशा प्रकारे हा सामना इशिका 11 तरखड या संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक अष्टविनायक स्पोर्ट्स पलटपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच इशिका 11 स्पोर्ट्स तरखड.